शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे दिवस 10वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आत्ता तुम्ही बघू शकता, आत्ताच मी झोपून उठलो आहे. बाहेर पण बघू शकता मस्त असं वातावरण झालं आहे पावसासारखं, पण पाऊस तर काय पडत नाही. तर पहिल्या आधी आपण लगेच उठूया, फ्रेश वगैरे होऊया, ब्रश आणि फेसवॉश करून पहिले जिमला नेऊया, मग नंतर आपण मस्ती चालू करूया. बॅग घेऊन आपला नॅपकिन, तर लगेचच जाऊया जिमला. गंगा आजकाल रोज माझ्या आधी जायला लागला आणि तो लवकर येतो घरी, मला थोडा वेळ लागतो, तर लगेचच जाऊया. म्हटलं पावसाळ्याचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकाल थोडासा पाऊस शिंपडला गेला आणि थोडासा पडला आहे, तुम्ही बघू शकाल. वेदर पण असं मस्तपैकी कांदा भजी अशी खावीशी वाटते, तर तुम्ही बघू शकता. हा माझ्या जिमच्या इकडचा व्ह्यू आहे. मस्तपैकी असं वातावरण एकदम प्लेझंट झालं म्हणू शकतो आपण. तो पहिल्या पावसाचा मातीचा वास जो येतो तसा आज आहे चेल्सी. गंधार आणि त्यांची कंपनी आता चालले आहेत घरी, त्यांचा वर्कआउट संपवून. ते बघा बॉडी बनल्यासारखे चालले आहेत सगळे. वर 5 मिनिटाचा वॉक करून आजच्या दिवसाचा आपण वर्कआउट संपवूया आणि घरी जाऊ. आंघोळ केल्या केल्या पहिले बाप्पाचे पाय पडूया, नंतर नाश्त्याचं करूया. तर आज आईने बनवलं आहे इडली वगैरे करून झालं. दिवशी आईला मदत केली, झाडं वगैरे मारले सगळ्या घरी. तर आई आता चपाती करते. तर आता वाजले सकाळचे 11:30. तर आता मी बघतो एक टेस्ट मॅच न्यूझीलंड आणि इंग्लंड. न्यूझीलंडची पहिली बॉलिंग होती, इंग्लंडला ऑल आऊट केलं आहे. तर इंग्लंडची बॉलिंग बघायला मला असं खूप असं आवडतं, कारण की तुम्ही बघू शकाल बॉलर्स त्यांचे एवढे अप्रतिम आहेत. तर मॅच बघण्यासारखे करतात ते लोक. बघत होतो तर आईने डबे द्यायला पाठवले. तर माझी आई डबा देते. जर का तुम्ही विक्रोळीमध्ये राहत असाल तर नक्कीच दिलेल्या नंबरावर संपर्क करा. तुम्हाला देखील डबा लावायचा असेल मीन्स दुपारचा आणि रात्रीचा, तर नक्कीच कळवा मला. हे बघा आता मी डबा द्यायलाच चाललो आहे. 2 आजी आणि एक आजोबांना डबा द्यायचा. डबा देऊन आलेलो आहे, तर आता जेवायचं बघूया. सगळे कामं आवरून आता मी बसलो आहे जेवायला. मम्मीचं देखील खूप मदत केली आहे. तर तुम्ही बघू शकाल आज आईने बनवली आहे मुगाची भाजी, कोबीची भाजी, डाळ आहे, 2 चपात्या खाण्यात आणि थोडासा भात खाऊया. तर आत्ताच मस्त पोटभर जेवून रुद्राचा जस्ट कॉल आलेला, काहीतरी काम आहे बोलला आहे, तर खाली जाऊ. रुद्राने वाटतं कार सर्व्हिसिंग करून आणली आहे, तर गाडीच आणली आहे. बघू शकाल मस्तपैकी रुद्राने गाडी नवीन केलेली आहे, एकदम खुश दिसतंय. किती पैसे गेले बाबा? 15,000 भावाने आपल्या गाडीसाठी टाकले. तर सगळ्या मित्रांना कॉल करून करून बोलून तर आता आम्ही जाणार आहे विक्रोळी वेस्ट. तर तुम्ही बघू शकाल गाडीचं काम चालू आहे, पॉलिश करतोय तो लास्टला. बघू शकाल मी खिलवतोय बोलल्या बोलल्या पोरांची पळत पळत येत आहेत पोरं. बघा कसा येतोय जॉब बघा. महागातला महाग घेतलेला आहे पोरांनी. त्याच्या गाडीचं काम करून आता मी चाललो आहे घरी. तर लगेचच तयारी करूया, मरीन्सला जायचं आहे. मरीन्सला जायचं आउटफिट असेल ब्लॅक डेनिम्स, माझा फेवरेट बेल्ट टॉमी हिल्फिगरचा, त्यासोबत क्रीम स्वेटशर्ट घालूया. तर डेनवरचा माझा फेवरेट परफ्यूम आहे, तर तो धबडा घेऊया. पॉवर बँक, माझा फेवरेट वॉच, फेवरेट व्यक्तीने दिलेला, आणि त्यासोबत ब्लॅक शूज. आजचा आउटफिट आहे तुम्ही बघू शकाल. जसं की मी म्हटलं तर माझे ग्लासेस गाडीत आहेत. तर नीना नार्वेकर कधी बिन ग्लासेसचा जातो का? पहिला आपण ग्लासेस घेऊया गाडी जाऊन. मित्र आलाय खाली, लगेचच घेऊया.
चला निघणार वगैरे आता आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. रात्रीशिवाय आपण कुठे जात नाही. ते आलेले आहे बघू शकता. आम्ही मागे गाडी लावून तर बघू शकाल. आता आम्ही आलो चालतोय. सगळे कडक झालेत बघू शकाल तुम्ही. बागल पण म्हणून असं आम्ही बसलो आहेत. तर त्यानंतर आम्ही मॅगडीला जाणार आहे, पण कोणाकडे एकही पैसा नाही. तर काउंटर विचारूया किती आहे. राज किती आणलेत? 50 बोलतोय. ध्रुव किती? 30 रुपये आहेत. रुद्र 20 रुपये. बागल 44 रुपये. आणि मी तर काय आणलं नाही. माझ्याकडे पैसेच नाही. मी आलो आहे पण बसायला जागा नाही. अर्धे लोक उभे आहेत, अर्धे लोक बाहेर बसले आहेत. तुम्ही बघू शकाल. आता सगळ्यांकडून डोनेशन मागून छोटं काय होईना आम्ही खातोय. त्यांचं अजून ऑर्डर यायची बाकी आहे. तुम्ही बघू शकाल. काय मागवलं बाई? कितीचं मागवलं? शकाल. आता मी चाललो आहे घरी. आमची गाडी पुढे लावली आहे. येस, चला जाऊया. बघू शकाल काय मित्रासोबत एम्बॅरेसमेंट. काय झालं मित्रा? सॉरी. चा प्रयत्न करतोय भाऊ आपला. काल छोट्या मुलांसारखी पहिलं कोण बसणार त्यांच्यासाठी भांडाभांडी चालू आहे बघा. तुम्ही बघू शकता. हे बघा. हे काय दोघांचं तुमचं बसला का ना? माझी चुकी थोडी. छोटा कोण आहे? छोटा कोण आहे? मग पाठी बसला. मी बोलतोय एक स्टोन पेपर सीझर घेऊया. बसला कोण पाहिला ते बोल ना. बसला कोण? खाली कोण बसले? खाली कोण बसले? धक्का कुठे मारले तुला? धक्का कोणी नाही मारला. मी चेअरवरती पाहिला मी बसलो. तुम्ही बघू शकतात. एक स्टोन पेपर सीझर करा. ऐका, एक स्टोन पेपर सीझर करा लवकर. अरे दरवेळी काय लढा यार? बस ना बाबा. स्टोन पेपर तरी कर. मी तुला काय कुठे अरे कुठे बसला? अरे मग मी तिथं बसलो. अरे तू भावना मान्य करतो. बसला कोणी खाली? मग स्टोन पेपर कर ना. तेच बोलतोय. अरे बाबा येडा काय? अरे बोलतोय ते पण नाही ऐकत आहे. चल स्टोन पेपर सीझर करूया. चल एक पॉइंट. अरे आधी खाली कोण बसले? तू आधी एवढा झाटा उघडला. खाली कोण बसले? मला काय चालेल भाई. अरे बाबा मला घरी जायचंय. कोण सॅक्रिफाईस करताय? लहान पोरांसारखं खेळताय. अरे कुठे माय आधी आलाय? कुठे आधी बसलो कोण? अरे मग कशाला? मी टेक्निक वापरले, डोकं वापरलं ना. बाई बस बाहेर जा. अरे भाई बाहेर काय? मी बसलोय ना. स्टोन पेपर कर ना. मग एक स्टोन पेपर. आता आम्ही चाललोय घरी. काय झालं बागल यार? कमॉन यार. स्टोन पेपर हरलाय बागल बोलतोय. मस्त फिरून आपण आलो आहे. तर आता पहिला आधी आपण फ्रेश होऊया. आल्या मी फ्रेश झालो. थोडंसं जेवलो. मॅगडीमुळे पोट भरलं नव्हतं. तर आता मी बघू शकता. आता मी आलो आहे बेडवर. तर आता वाजले रात्रीचे 12:30. आता झोपायचा टाईम आहे. तर तुम्ही बघू शकाल गंधर झोपला आहे तिकडे.
तर असेच नवनवीन व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आजचा व्लॉग तर खूप खास आहे. तुम्ही बघू शकता आज मी फिरायला देखील गेलेलो. पोरांनी खूप मस्ती केली, मुलांनी नुसती मजा केली आहे. तुम्ही बघू शकता मी सगळे क्लिप्स टाकलेत. तर तुम्ही अजून व्लॉगर निनादला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. अशीच मस्ती आपण चालू ठेवणार आहेत. आज होता दिवस 10वा, अजून आपल्याकडे 90 दिवस आहेत. तर अशीच मस्ती मी चालू ठेवणार आहे. तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवत राहील. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.